धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने धुळे शहरात आज एकतेचा जागर पाहायला मिळाला। विविध पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत काढलेल्या सद्भावना रॅलीतून भारतीय संविधानाला सलाम करण्यात आला। धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरात सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून झाली। या रॅलीत विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आंबेडकरवादी विचारांचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच आमची निष्ठा आहे हा संदेश देत रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली। शांततेचा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या रॅलीचा समारोप महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ झाला। या रॅलीच्या माध्यमातून धुळेकरांनी सलोखा आणि बंधुत्वाचे एक प्रेरणादायी चित्र निर्माण केले। याच दिवशी 69 वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या दलित समाजाला बुद्धाच्या पायाकडे नेलं आणि धम्मचक्र प्रवर्तनाचं चक्र फिरवलं। हाच दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीचा आहे। या देशामध्ये अशा प्रवृत्ती आहे की आम्ही गांधी आंबेडकरांना मारू शकतो। प्राणाने प्रत्येकच माणूस मरतो, त्याचा विचार कुणालाही मारता येऊ शकत नाही। आज देशभर 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या संघाने शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। त्या शक्ती प्रदर्शनाला आम्ही संख्येने कमी असू इथे तरी आव्हान देण्यासाठी आम्ही ही सद्भावना यात्रा काढलेली आहे। आणि मित्रहो, अशी वेळ येणारच आहे की आज लोक कमी असले तरी उद्या रस्त्यावर सारा भारत उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना या देशात धर्मवादाचं, जातश्रेष्ठत्वाचं राजकारण करता येणार नाही आणि पुन्हा एकदा मंगल प्रभात या देशात झाल्याशिवाय